लोकसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं होतं। एकंदरीतच पिपाणी हे सुद्धा दुसऱ्या पक्षाचं चिन्ह होतं। तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि काही ठिकाणी मतांना सुद्धा या ठिकाणी मोठा धक्का लागला। त्यामुळे या पिपाणीच्या चिन्हाविरोधात शरदचंद्र पवार यांनी आक्षेप घेतला। लोकसभा निवडणुकीच्या यादीमध्ये असलेल्या पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला। तुतारी आणि पिपाणी दोन्हीही चिन्ह एकसारखी दिसत असल्यानं सामान्य माणसाला मतदान करताना अडचणी आल्या। त्यामुळे साताऱ्याची जागा गेली। जिंकलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य कमी झालं। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हा धोका म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पिपाणी चिन्ह यादीतून वगळावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मूळ चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालं, तर शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं। या चिन्ह बदलामुळे शरदचंद्र पवार पक्षाची मतं घडतील असा अंदाज होता। मात्र शरद पवारांनी 10 जागा लढून त्यातल्या 8 जागा जिंकत मोठा विजय प्राप्त केलाय।